नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण अलिशा आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रेडमिलवर कुठले असे वर्कआउट्स करू शकतो जेणेकरून तुम्हाला फॅट लॉस कमी होण्यासाठी मदत होते। आता हे वर्कआउट्स ना खूप सोपे आहे, पण व्यवस्थितपणे तुम्हाला फॉलो करायचे आहे। फर्स्ट एक्सरसाइज जे तुम्ही ट्रेडमिलवर फॉलो करू शकता ते म्हणजे इन्क्लाइन वॉकिंग। आता इन्क्लाइन वॉकिंग तुम्हाला कसं करायचं आहे, तुमची स्पीड काय ठेवायची आहे, हे सगळं तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ट्रेडमिलवर फॉलो करा। आता तुम्हाला इन्क्लाइन वॉकिंग करताना स्पीड ठेवायची आहे फक्त 3 किंवा 3.5 आणि तुम्हाला इन्क्लाइन करायचं आहे 12 पर्यंत। आता 12 जर तुम्हाला खूपच अवघड जात असेल तर सुरुवातीला तुम्हाला 9 इन्क्लाइन ठेवायचं आहे। 9 इन्क्लाइन स्पीड आहे 3.5 आणि हे तुम्ही कमीत कमी 30 मिनिटसाठी करायचं आहे। आता हे करताना ना लक्षात ठेवा, तुम्हाला बॅकवर स्ट्रेन येईल, त्यामुळे तुम्ही ट्रेडमिलचे बार्स होल्ड करून वॉक करू शकता आणि हे तुम्हाला 30 मिनिट्स न बोलता सेम स्पीडवर इन्क्लाइन वॉक करायचं आहे। ह्याचे खूप बेनिफिट्स आहेत। हे तुम्हाला फक्त वेट लॉस नाही तर फॅट लॉस कमी करण्यासाठी, जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होण्यासाठी मदत होते कमी वेळात। सेकंड ते आहे HIIT रनिंग। तुम्ही ज्यावेळी ट्रेडमिलवर HIIT रनिंग करता त्यावेळी लक्षात घ्यायचं आहे तुमची स्पीड असेल 9, तुम्हाला रनिंग करायचं आहे 9च्या स्पीडवर, इन्क्लाइन ठेवायचं आहे 3 आणि हे तुम्हाला करायचं आहे 30 सेकंडसाठी। त्यानंतर तुम्हाला 90 सेकंडसाठी गॅप ठेवायचा आहे। हे तुम्हाला 5 रिपिटेशनवर करायचं आहे। हे झाले HIIT वर्कआउट्स। आता तुम्ही रेग्युलर जर वॉकिंग करत असाल ट्रेडमिलवर तर तुम्हाला कमीत कमी 45 मिनिट्स वॉकिंग करायचं आहे आणि स्पीड तुम्हाला सेम ठेवायची आहे, ते म्हणजे कमीत कमी 6.5 किंवा 7 पर्यंत। आता हेच्या वेळी तुम्ही ट्रेडमिलवर वर्कआउट करताना तर गप्पे मारायचे नाही आहेत, फोकसनी करायचं आहे। कॅलरीज बर्न होण्यासाठी जेवढी मदत होते ती तुम्हाला ट्रेडमिलवर होईल, त्यामुळं हे जे टिप्स आहेत ते तुम्ही फॉलो करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंतसाठी मी करते वर्कआउट। बाय।